भांडेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या गुरुदेव उर्फ गणेश उर्फ गाम्या प्रीतमलाल बोरकर याच्या खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी अर्जुन प्रशांत पटले याला अटक करण्यात पोलिसांना यश आलंय। या गुन्ह्यात यापूर्वी मृताची पत्नी मनीषा बोरकर आणि अभिजित साखरे यांच्यासह 2 विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले होते। त्यांच्या चौकशीतून आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे फरार आरोपी अर्जुन पटले हा मौदा तालुक्यातील खात येथे लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली। भांडेवाडी पोलिसांच्या तपास पथकाने तातडीने सापळा रचून त्याला शिताफीने ताब्यात घेतलंय। या कारवाईत पोलीस शिपाई सागर यादव यांनी आरोपीचा ठाव ठिकाणा शोधण्यात आणि गोपनीय माहिती गोळा करण्यात विशेष भूमिका बजावली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन सरडे यांच्या मार्गदर्शनाखाली PSI दीपक चालूरकर आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली असून या गुन्ह्यातील आणखी एक फरार आरोपी अमन उर्फ नाटू पप्पू कैतवार याचा शोध सुरू आहे। दिनांक 2/7/2026 रोजी मृतक नामे गुरुदेव उर्फ गणेश प्रीतमलाल बोरकर वय 45 वर्ष याचा खून झाला होता। या खुनामध्ये आम्ही जेव्हा तपास केला त्यामध्ये त्याची पत्नी मृतकाची पत्नी मनीषा गणेश बोरकर वय 47 वर्ष यांचा सहभाग असल्याचा दिसून आला। त्यावरून आम्ही गुन्ह्यामध्ये सुरुवातीला मृतकची पत्नी मनीषा बोरकर तसेच तिला सहाय्य करणारा अभिजित साखरे याला पूर्वी अटक केली होती। त्यामध्ये आम्हाला असं माहिती पडलं की आरोपीने त्यांच्या पतीला मारण्यासाठी गणान येथील काही लोकांना सुपारी देऊन त्यांना मर्डर करण्यासाठी फायर केले होते। त्यामध्ये मुख्य आरोपी असलेला अर्जुन प्रशांत पटले हा फरार होता। काल दिनांक 17 जुलै रोजी नमूद आरोपीला वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये त्याचा पाठलाग करून त्याच्या तांत्रिक पुराव्याच्या आधारावर आमच्या टीमने त्याला अरेस्ट केलेली आहे आणि तपास चालू आहे। सर, जो मुख्य आरोपी आहे त्याने मुख्य आरोपीने मारण्याचे काही मुख्य कारण समोर आलेलं आहे का? याची म्हणजे मृतकाची पत्नी आणि त्याचे काही संबंध समोर येत आहे का? सदर गुन्ह्यामध्ये केलेल्या तपासामध्ये मृतकची पत्नी जी आहे त्याला मृतकने 31 मे 2026 रोजी मारण्याचा प्रयत्न केला होता। त्यामुळे मृतक हा आपल्याला कधी मारू शकतो असं मृतकाच्या पत्नीला भीती होती, म्हणून त्यांनी हा सगळा प्रकार केलेला। सदर आरोपीचा टेक्निकल पुराव्यांचा पाठलाग जो आहे पोलीस स्टेशन भांडेवाडी येथील पोलीस शिपाई सागर यादव यांनी उत्कृष्टरित्या केलेला आहे आणि त्यांनी त्याचा हातभार मोठा आहे याच्यामध्ये त्याला अरेस्ट करण्यामध्ये। तसेच DBची टीम जी आहे आमचे PSI दीपक चालूरकर सर, तसेच प्रशांत काकडे, PC सचिन दुबे, प्रवीण मुन्नाते, तसेच दिनेश यादव, अश्विन बडगे, पंकज लांडे, सुनील वानखेडे, मिलिंद ठाकरे या सर्वांचा मोलाचा सहभाग यामध्ये आहे।